वळूयात पुढच्या बातमीकडे। देशातील राजकारणावर माझा फारसा विश्वास नाहीये। राजकारणाचा व्यवसाय चिरकाळ टिकणारा नाहीये असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करतायत। राजकारण यूज अँड थ्रोचा धंदा असल्याचंही गडकरींनी बोलून दाखवलंय। त्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज हे खरे सेक्युलर राजे होते असंही गडकरींनी म्हटलंय। खरं म्हणजे आपला जो देश आहे तो अनेक समाजांना एकत्र मिळून झालेला देश आहे आणि शेवटी याचा शेवटचा घटक आहे परिवार आणि परिवारातला घटक आहे व्यक्ती। जर समाजाचा आणि देशाचा विकास व्हायचा असेल तर पहिले परिवाराचा विकास झाला पाहिजे। त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे। माझ्याकडे बरेच लोक येतात आणि राजकारणाबद्दल तर माझं मत काही फार चांगलं नाही आहे। इथे फक्त यूज अँड थ्रो फिलॉसॉफी आहे। त्यामुळे मला एक जण आले म्हणाले की मला देशाकरता आयुष्य द्यायचं आहे। तुम्ही काय करता? पण माझं किराण्याचं दुकान होतं पण ते दिवाळं निघालं। घरी कोण आहे? बायको आहे, मुलं आहे। म्हटलं तुमची गरज नाही म्हटलं राजकारणाला आणि देशालाही नाही। पहिले आपलं घर व्यवस्थित सांभाळा आणि मग देशाची सेवा करा। अनेक लढाया जिंकल्या पण पूर्ण इतिहासामध्ये कुठल्याही परस्त्रीवर युद्ध जिंकल्यानंतर अन्याय अत्याचार करण्याची एकही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नाही। अनेक लढाया जिंकल्या, राज्य पादाकरण केली पण अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळ उद्ध्वस्त करणारी एकही घटना नाही, एकही घटना। पण मी नेहमी सांगतो की शिवाजी महाराज जर सेक्युलर होते असतील तर शिवाजी महाराजांचा इतका सेक्युलर राजाच झाला नाही। आणि सेक्युलर शब्दाचा अर्थ इंग्लिश डिक्शनरीमध्ये जो आहे तो धर्मनिरपेक्ष नाही आहे, तो सर्व धर्म समभाव आहे आणि सर्व धर्माबद्दल सन्मान ठेवणारा हिंदुस्थानच्या इतिहासातला खरा सेक्युलर राजा कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते।